नमस्कार सर्वांना. आज रामनवमीच्या पवित्र निमित्ताने मी आपल्यासमोर रामनवमीची कथा सांगणार आहे. चला तर सुरुवात करूया. बोला श्री रामचंद्र महाराज की जय. एकदा भगवान शिव यांना माता पार्वती यांनी प्रश्न विचारला, हे प्रभू, राम कोण आहेत? तेव्हा भोलेनाथ म्हणाले, राम हे भगवान विष्णू यांचे अवतार आहेत. पृथ्वीवर रामांची प्रतिष्ठा मर्यादा पुरुषोत्तम आणि न्यायप्रिय राजा म्हणून आहे. हे ऐकून माता पार्वती आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, प्राणनाथ, विष्णूंना मानव रूप धारण करून पृथ्वीवर काय यावे लागले? तेव्हा भगवान शंकरांनी राम जन्माचे 5 प्रमुख कारणे सांगितली. पहिले कारण, सनत कुमारांनी भगवानांच्या पार्षदांना श्राप दिला, त्यामुळे त्यांना राक्षस म्हणून जन्म घ्यावा लागला. त्यांच्या उद्धारासाठी भगवानांना अवतार घ्यावा लागला. तसेच दुसरे कारण, जालंधरची पत्नी वृंदाईने विष्णूंना श्राप दिला की तुम्हाला मनुष्य योनीत जन्म घ्यावा लागेल. जालंधराचा वध करण्यासाठी विष्णूने तिचे सतीत्व भंग केले होते. तर तिसरे कारण, नारद मुनी यांचा श्राप. एकदा विष्णूंनी नारदांचे वानरासारखे रूप पाहून त्यांची थट्टा केली, त्यामुळे श्राप दिला गेला. चौथे कारण, मनु आणि शतरूपा यांना भगवानांचे वरदान दिले होते की त्यांच्या पोटी पुत्र म्हणून जन्म घेतील. व 5वे कारण, राजा प्रतापभानू, अरिमर्दन आणि धर्मरुची यांना ऋषींचा शाप मिळाला होता. तेच पुढे रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण झाले. रावणाने आपल्या प्रजेला खूप त्रास दिला. एकदा या तिघांनी कठोर तपस्या केली. त्यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन ब्रह्मा यांनी त्यांना वर मागण्यास सांगितले. तेव्हा रावण म्हणाला, हे प्रभू, आम्हाला असा वर द्या की वानर आणि मनुष्य यांना सोडून इतर कोणीही आम्हाला मारू शकणार नाही. ब्रह्माजींनी त्यांना तसेच वरदान दिले. तुलसीदास यांनी लिहिले आहे की जेव्हा पृथ्वीवर रावणाचे अत्याचार वाढले आणि धर्माची हानी होऊ लागली, तेव्हा भगवान अवतार घेतात. जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्मी अभिमानी राक्षस वाढतात, तेव्हा प्रभू विविध रूप धारण करून सज्जनांचे रक्षण करतात आणि दुष्टांचा नाश करतात. आणि वेदांचे रक्षण करणे हे श्रीराम यांच्या अवताराचे सर्वात मोठे कारण होते. अयोध्या येथील राजा दशरथ हे चक्रवर्ती सम्राट आणि सूर्यवंशी होते. त्यांनी राज्यकारभार स्वीकारल्यापासून 4ही दिशांना आपल्या पराक्रमाची पताका फडकवली होती. त्यांना 3 राण्या होत्या, कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा. एकदा कुलगुरू वशिष्ठ यांच्या पत्नी अरुंधती यांनी विचारले, हे नाथ, आपल्या राज्याला पुत्र का नाही? इतके महान गुरु मिळूनही त्यांना संतान प्राप्ती का होत नाही? तेव्हा वशिष्ठ ऋषी म्हणाले, देवी, जेव्हा मनापासून पुत्राची इच्छा निर्माण होईल तेव्हाच पुत्रप्राप्ती होईल. यानंतर माता अरुंधती स्वतःच्या पुत्रासह राजवाड्यात गेल्या. राजा दशरथांनी त्या बालकाला प्रेमाने स्पर्श केला. तेव्हा अरुंधतीने मुलाला हलकेच चिमटा काढला आणि तो रडू लागला. राजा म्हणाला, मी तर हळूच स्पर्श केला तरी तो का रडतो? तेव्हा अरुंधती म्हणाल्या, हा मनात विचार करतो आहे. आपण राजा झालो, त्याचे वडील आपले गुरु झाले, पण आपल्याला पुत्र नाही, मग माझा मुलगा कोणाचा गुरु होणार? आपले सिंहासन रिकामे राहील आणि परंपरा खंडित होईल. हे ऐकून राजा दशरथाच्या मनात खूप खंत निर्माण झाली. त्यांनी यावर उपाय विचारण्यासाठी गुरु वशिष्ठांकडे धाव घेतली. कारण असे मानले जाते की जो गुरुच्या शरणी जातो त्याच्याकडे भगवान स्वतः येतात. राजा दशरथांनी आपले दुःख सांगितले. तेव्हा वशिष्ठांनी ऋष्यभृंग शृंगी मुनी यांच्या मार्फत पुत्रेष्ठी यज्ञ करण्याचा सल्ला दिला. राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांची एक कन्या होती, शांता. तिचा विवाह ऋष्यशृंग मुनींसोबत झाला होता. सासऱ्याच्या आग्रहाने आणि पत्नीच्या विनंतीने ऋष्यशृंग मुनी पुत्रेष्ठी यज्ञ करण्यास तयार झाले. यज्ञाची सर्व तयारी करून त्यांनी राजा दशरथाकडून विधीपूर्वक यज्ञ पूर्ण करून घेतला. यज्ञ संपल्यावर यज्ञकुंडातून अग्निदेव स्वतः प्रगट झाले. त्यांच्या हातात खिरीने भरलेले पात्र होते. त्यांनी ते पात्र राजा दशरथांना देत सांगितले, ही खीर आपल्या 3ही राण्यांना द्या, त्यामुळे तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल.
राजा दशरथांनी ती खीर आपल्या राण्यांमध्ये वाटली. अर्धा भाग राणी कौशल्याला दिला. उरलेल्या अर्ध्या भागाचे 2 भाग केले. त्यातील 1 भाग कैकेयीला दिला. उरलेल्या भागाचे पुन्हा 2 भाग करून ते सुमित्रेला देण्यात आले. ह्या खिरीच्या प्रसादामुळे तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. कौशल्येपासून श्रीराम, कैकेयीपासून भरत आणि सुमित्रेपासून लक्ष्मण व शत्रुघ्न यांचा जन्म झाला. ज्या दिवसापासून भगवान गर्भात आले त्या दिवसापासून सर्वत्र सुख, समृद्धी, आनंद पसरला होता. ग्रह, नक्षत्र, वार, तिथी सर्व अनुकूल झाले आणि तो पवित्र दिवसही आला. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील 9वी तिथी, अभिजित मुहूर्त, माध्यान्हाचा काळ, अत्यंत शुभ आणि मंगलमय वेळ होती. त्या पवित्र तिथीच्या दिवशी श्रीराम यांचा जन्म झाला. आकाश मार्गातून देवता आणि गंधर्वांनी पुष्पवृष्टी केली. श्रीरामांच्या दर्शनाने सूर्यदेव आनंदित झाले आणि ते जणू थांबूनच राहिले. ते पुढे सरकतच नव्हते. रामजन्मामुळे सर्व देवता आनंदित झाले, पण चंद्रदेव मात्र दुःखी झाले, कारण सूर्यास्त न झाल्यास त्यांना श्रीरामांचे दर्शन कसे होणार. तेव्हा भगवान श्रीरामांनी चंद्रदेवांना विचारले, आज माझा पृथ्वीवर अवतार झाला आहे, तरी तुम्ही दुःखी का आहात? चंद्रदेव म्हणाले, प्रभू, सूर्यास्त न झाल्यास मला तुमचे दर्शन कसे मिळेल? तो वेळ होता माध्यान्हाचा. ना खूप उष्णता ना थंडी, सर्वत्र शांतता, प्रसन्नता आणि सुगंधित वारा वाहत होता. सर्व देवता भगवानांची स्तुती करून आपापल्या लोकात परत गेले. त्याचवेळी अयोध्या नगरीतील राजवाड्यातील दिव्य कक्षात भगवान श्रीराम प्रगट झाले. बोला, जय श्रीराम. श्रीरामांचा चतुर्भुज रूपात जन्म झाला. माता कौशल्य यांना हे पाहून अत्यंत आश्चर्य वाटले. जे संपूर्ण ब्रह्मांडात व्यापलेले ते माझ्या गर्भातून कसे जन्माला आले? तेव्हा भगवानांनी त्यांना आपले दिव्य रूप दाखवले, कारण त्यांच्या मनात मातृत्वाचा, वात्सल्याचा भाव जागृत व्हावा ही त्यांची होती. पूर्वजन्मी कौशल्य मातेने भगवानांकडे वर मागितला होता की आपण माझ्या घरी पुत्र रूपाने यावे आणि मला एकदा तरी जाणवावे की माझा पुत्र म्हणजे साक्षात भगवान आहेत. जेव्हा कौशल्य मातांनी भगवानांचे दर्शन मनसोक्त घेतले तेव्हा त्या म्हणाल्या, हे प्रभू, आता हे दिव्य रूप सोडून बाललीला करा, तेच आम्हाला अधिक आनंद देईल. मातेची वचन ऐकून भगवान श्रीहरी बालकासारखे रडू लागले. तुलसीदास म्हणतात, जो कोणी या चरित्राचे वाचन, गायन करतो, ऐकतो, तो श्रीहरींचे पद प्राप्त करतो आणि संसाररूपी दुःखातून मुक्त होतो. विप्र, गायी, देवता आणि संत यांच्या कल्याणासाठी भगवानांनी मनुष्य अवतार धारण केला. ते माया, गुण आणि इंद्रिय पलीकडे आहेत. त्यांचे दिव्य शरीर त्यांच्या इच्छेने निर्माण झाले आहे. बालकाच्या रडण्याचा आवाज ऐकून सर्व राण्या धावत आल्या. दासदासी आनंदाने इकडे तिकडे पळू लागले. संपूर्ण अयोध्यावासी आनंदित झाली. राजा दशरथ यांना पुत्रजन्माची बातमी मिळताच ते आनंदात बुडून गेले. अशा प्रकारे रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांनी मानव रूपात अवतार घेतला. एकदा 9वी तिथी स्वतः भगवानांकडे आली आणि रडू लागली. त्यावेळी भगवान श्रीराम माता सीता यांच्यासह विराजमान होते. भगवानांनी विचारले, तू कोण आहे? रडत का आहे? दरबारी म्हणाले, प्रभू, ही 9वी तिथी आहे. भगवानांनी तिला जवळ बोलावून विचारले, तू का रडत आहेस? ती म्हणाली, प्रभू, या जगात माझा अपमान होतो. ब्राह्मण आणि पंडित म्हणतात की 9वी तिथीला शुभ कार्य किंवा प्रवास करू नये. प्रत्येक तिथीला एखादा उत्सव किंवा अवतार लाभला आहे, पण मी मात्र रिकामी आहे. हे ऐकून भगवानांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, तू काळजी करू नकोस. जे रिकामे असते तेच मला प्रिय असते. मी ते माझ्या प्रेमाने भरून टाकतो. पुढील रामावतारात तुझा गौरव वाढवेन. हे ऐकून माता सीतांचे देखील हृदय द्रवले आणि त्या म्हणाल्या, प्रभू, ज्या दिवशी तुम्ही अवतार घ्याल त्या दिवशी मीही येईन. यानंतर चंद्रदेव पुन्हा दुःखी झाले. तेव्हा श्रीरामांनी त्यांना समजावत म्हटले, आजपासून मी तुझे नाव धारण करीन. तरीही चंद्रदेव पूर्ण समाधानी झाले नाहीत. तेव्हा भगवान म्हणाले, त्यावेळी मी सूर्यवंशात जन्म घेतला आहे. भगवान म्हणाले, भविष्य मी अवतार, मी रात्री 12 वाजता जन्म घेईन आणि सर्वप्रथम तुलाच दर्शन देईन. हे ऐकून चंद्रदेव अत्यंत प्रसन्न झाले. बोला, श्री रामचंद्र महाराज की जय. यानंतर शुभ नक्षत्र आणि मंगल वेळेत कैकेयी यांनी
एका तेजस्वी पुत्राला तर सुमित्रा यांनी 2 तेजस्वी पुत्रांना जन्म दिला. सर्वांनी भगवानांच्या अवताराचा मोठ्या आनंदाने उत्सव साजरा केला. यानंतर नामकरणाचा शुभ मुहूर्त आला. वशिष्ठ गुरूंना राजमहालात आमंत्रित करण्यात आले. त्यांना उंच आसनावर बसवण्यात आले आणि खाली 4 आसने लावण्यात आली. त्या आसनावर राजा दशरथ, माता कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा बसल्या. आज गुरु वशिष्ठ आपल्या भाग्याची स्तुती करत होते. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्यांना एक जुनी आठवण झाली. जेव्हा ब्रह्मा यांनी त्यांना सूर्यवंशाचे पुरोहित होण्यास सांगितले होते, तेव्हा त्यांनी सुरुवातीला नकार दिला होता. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, जर तू सूर्यवंशाचा पुरोहित झाला तर भगवान विष्णू श्रीराम या वंशात अवतार घेतील आणि तुला त्यांना मांडीवर खेळण्याचे भाग्य मिळेल. हे ऐकून वशिष्ठांनी कार्य स्वीकारले. ही आठवण काढून वशिष्ठ ऋषी अत्यंत आनंदी झाले आणि त्यांनी नामकरण सुरू केले. ते म्हणाले, राजन, तुमच्या मोठ्या पुत्राचे नाव मी माझ्या बुद्धीनुसार सांगतो. जो आनंदाचा सागर आहे, सुखाचा धनी आहे, ज्याच्या एका कणीने 3ही लोक सुखी होतात, त्याचे नाव राम असेल. राम म्हणजे जो सर्वांना आनंद देतो, सर्वांना शांती देतो. यानंतर ते म्हणाले, जो संपूर्ण जगाचे पालन पोषण करेल, त्या तुमच्या दुसऱ्या पुत्राचे नाव भरत असेल. ज्याच्या स्मरणाने शत्रूचा नाश होतो, त्याचे नाव शत्रुघ्न असेल. जो शुभ लक्षणांचा धनी आहे, श्रीरामांचा अत्यंत प्रिय आहे आणि जगाचा आधार आहे, त्याचे नाव लक्ष्मण असेल. अशा प्रकारे गुरु वशिष्ठांनी 4ही राजकुमारांचे नामकरण केले: राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. अशा प्रकारे रामनवमीची पवित्र कथा पूर्ण होते. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.